नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजची आपली रेसिपी आहे लाल भोपळ्याची भाजी म्हणजेच डांगराची भाजी। इथे मी हा लाल भोपळा घेतलेला आहे, यातील वरच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि याप्रमाणे याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये फोडी करून घेऊ शकता। त्यासाठी आपल्याला इथे कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण लागणार आहे। याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे। पाणी न घालता आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि छान अशी भरड करून घेऊया। छान असं आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवून मी 2-3 चमचे तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालायची आहे। जिरा आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं यांची पेस्ट घालून घ्यायची आहे। हे छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान असं मंद आचेवर आपण हे परतून घेऊया। यामध्ये आता आपण चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे। हळद घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। आता आपण धुवून घेतलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी यामध्ये घालून घ्यायची आहे। छान असा लाल भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। छान आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। एवढ्या कमी साहित्यामध्ये ही छान अशी भाजी चविष्ट तयार होते। आता आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे। यामध्ये कुठेही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून वाफेवर ही भाजी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। बघा, झाकण ठेवल्यावर लाल भोपळ्याला छान असं पाणी सुटतं। त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। दुसरं पाणी घालायची इथे अजिबात गरज नाही आहे। आपला भोपळा देखील छान शिजला गेलेला आहे। पुन्हा झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफ काढून घेऊया, म्हणजे यातील पूर्णपणे पाणी आटलं जाईल। आता भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे। वरती थोडीशी कोथिंबीर घालूया। सुंदर आणि चविष्ट अशी आपली भाजी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।